हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. तर आत्ताचं जे मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करते ते आहे इव्हिनिंगचं. आणि इव्हिनिंगचं रुटीन आपल्या सगळ्याच गृहिणींसाठी आणि सगळ्यांसाठीच एकदम छान आणि प्रोडक्टिव्ह कसं जावं याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मला असं वाटतं की आपलं इव्हिनिंगचं रुटीन छान प्रकारे झालं तर आपलं दिवस असं सार्थकी गेल्यासारखा वाटतो. इव्हिनिंगच्या वेळी म्हणजेच थोडंसं सगळीकडून थोडंसं एकदा झाडू मारणे, पुन्हा जो पसारा आहे तो सगळं व्यवस्थित ठेवणे आणि जे आपली रोजची कामं आहेत तेही थोडी व्यवस्थित झाल्यासारखं आपल्याला समाधान मिळतं आणि आपल्याला आपला दिवस छान गेला असं थोडंसं समाधान मिळतं. नक्कीच ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या किंवा ह्या गोष्टी अशा करत राहिलो तर आपल्याला नक्कीच असा दिवसाचा कंटाळा येणार नाही आणि जी आपली नाईट आहे ती कंटाळवाणी आपल्याला म्हणजे दिवसाचा हा कंटाळवाणा अजिबात वाटणार नाही. म्हणजेच काय तर प्रत्येकांना शक्य होत नाही. कोणाकोण म्हणजे जे वर्किंग वुमन असतात त्यांना तर नाही शक्य होत ऑफिसवरून येणं किंवा त्यानंतर एवढं घराचे सगळं क्लीननेस ठेवणं आणि एवढं सगळं मेंटेन ठेवणं नाही प्रत्येकालाच होत. पण तेवढ्यातूनही जर थोडासा वेळ आपण त्याच्यासाठी काढला तर आपल्यालाही नक्की घरात आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि घरातल्या सगळ्या माणसांनाही तितकंच फ्रेश वाटतं. म्हणून हे रुटीन तुमच्यासोबत मी आज शेअर करते आणि माझा जो काही अनुभव आहे माझ्या बघण्यात किंवा माझ्या ह्या करण्यातून मला जो अनुभव आहे तोच तुमच्यासोबत मी शेअर करते. थोडेसे बदल आपल्याला खूप काही सांगून जातात. म्हणजे खूप काही थोड्या गोष्टीत ज्या काही चेंजेस करतो त्याही गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करतात. पॉझिटिव्ह आणायला आपल्याला स्वतःलाच खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. खूप जास्त कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागते म्हणजे ते कुठेतरी जाऊन सफल होतात. म्हणूनच डेली रुटीनमध्ये इव्हिनिंगचं रुटीन आपलं छान आणि प्रोडक्टिव्ह असणं हाही एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ही जी छोटी मोठी कामं करून आपल्याला खूप जास्त स्वयंपाकही करायचा असेल तर त्यातही कंटाळा येत नाही आणि कंटाळवाणंही वाटत नाही. घरामध्ये खूप जास्त फ्रेशनेस झाल्यास आपल्यालाही कामाला म्हणजे कामं करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. तसंच काहीसं होतं किंवा तशाच गोष्टी आपण आत्मसात केल्या तर आपल्यासाठी त्या गोष्टी खूप छान आणि लाभदायक ठरतात. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचन ओटा वगैरे आवरणं, आपलं जे शिंक वगैरे आहे, प्लॅटफॉर्म वगैरे आहे किचनचा ते सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवणं. म्हणजेच काय या गोष्टींनी काय होतं तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला असं किचन बघून आपल्यालाच पुन्हा अजून सकाळच्या कामांसाठी उत्साह निर्माण होतो. काय वाटतं तुम्हाला माझ्या ह्या मताबद्दल? तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या आत्मसात करत असाल आणि तुम्हालाही या गोष्टींची सवय म्हणजे ऑलरेडी असेल तर मलाही नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. जी ती कामं आता जे आपले कपडे वगैरे वाळवत असलेले दिवसभराचे तेही व्यवस्थित लगेच दिवसभराचे कपडे व्यवस्थित जागच्या जागी जेव्हा जातात तेव्हा एक प्रकारचं आपल्याला अजूनही थोडं आपलं घर अजून क्लीन होतं. म्हणजे तर काय इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालेला पसारा थोडंसं क्लीन केलं तरी तेही आपल्या मनाला एकदम प्रसन्न देऊन जातं. थोडंसं सोफ्याचे कवर वगैरे व्यवस्थित ठेवतो म्हणजे कसं घरी येणाऱ्या माणसांनाही तेही बघून थोडासा आनंद वाटतो. तेही थकून बागून आलेले असतात, त्यांनाही घर क्लीन वगैरे फ्रेश दिसलं की त्यांनाही आनंदी आणि उत्साह येतो. म्हणूनच जर छोटीही मुलं असेल तर घरात आपला पसारा हा होतोच. आता कितीही आवरलं तरी छोटी मुलं जेव्हा आपल्या घरी असतात तेव्हा त्यांची खेळणी इतरत्र ठिकाणी पडलेलीही असती. पण ठीक आहे, एका टाईमपुरती तीही आपण उचलून ठेवू शकतो आणि मग त्यानेही आपल्या घरात पसारा होत नाही. अशा प्रकारे डेलीच्या लाईफमध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ऑर्गनाईज करून ठेवतो किंवा ठेवलेल्या असतात त्याच परत नीट त्या जागी जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपल्या घरात बिलकुलही पसारा होत नाही. आता असं नाही म्हणता येणार की एका हाताने कामं सगळी होतात. खूप जणांचे हात असतात आपल्या घरातही. मग प्रत्येकाचं वेगवेगळं ठेवण्याची पद्धत, पण जरी आपण ती पद्धत सगळ्यांना समजावून सांगितली किंवा त्यांनी ठेवलेलं आपल्याला पटलं नाही तर ती लगेच वस्तू आपण नीट जागच्या जागी ठेवणं हेही आपल्याला म्हणजे एकदा सवय झाली की आपणही आपल्या घरात पसारा वगैरे होत नाही आणि छान आपलं रुटीन असं सेट होऊन जातं.
तेच मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला किंवा उद्याची टिफिनची वगैरे तयारी करायची असेल, तेही आपण संध्याकाळीच प्रिपरेशन करून ठेवलं तर तेही उद्या सकाळी पुन्हा आपला पसारा वगैरे होणार नाही आणि आपलं काम लवकरात लवकर आवरण्यास आपल्याला मदत होईल. अशा जे छोटे छोटे गोष्टी आहेत त्या आपण अशा छान प्रकारे सेट केल्या किंवा आपल्याला एकदा की त्यांची सवय लागून गेली की मग आपली कामं लवकर आणि पटापट होतील आणि आपल्यालाही मुक्ती मिळेल. आपल्यालाही कोणत्या कामाचा ताण पडणार नाही आणि एकदाच सगळ्या कामांचं प्रेशरही येणार नाही. कारण की आपणही एक गृहिणी जर असलं तरी एक माणूस आहोत आणि त्याचा थकवा आपल्यालाही जाणवणार. म्हणूनच ह्या गोष्टी आपल्यालाच करायच्या असतात. म्हणून थोड्या छान छान छोट्या छोट्या गोष्टी आपण अशा आचरणात आणल्या तर आपलं डेली लाईफ अगदी सुखकर होऊन जाईल. म्हणूनच अशा जेव्हा गोष्टी करतो तेव्हा आपल्याला स्वतःसाठीही वेळ मिळतो आणि इतरांसाठी तर वेळ आपण काढतच असतो, पण त्यातूनही आपण स्वतःकडे खूप कमी लक्ष देतो आणि दुर्लक्ष होतं आपल्याकडे. आपल्या हेल्थकडे म्हणा, आपल्या मनावरती खूप सारे चेंजेस होतात आणि म्हणूनच ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण डेली छान असं रुटीन सेट करून ठेवलं. असं नाही मी म्हणणार की आपलं डेली रुटीन हे सगळ्यांचं सेम असू शकतं किंवा माझंही एक आजचं आहे म्हणजे रोजही तेच सेम असणार आहे, असं होऊ शकत नाही. लाईफ आहे त्याच्यामध्ये चेंजेस होणार आणि चेंजेस जे असतात ते आपल्यासाठीच खूप चांगले असतात आणि जे चांगले बदल असतात ते चांगले बदल आपल्याला आवश्यकही तेवढेच असतात. म्हणूनच ह्या गोष्टी आपण जेव्हा आचरणात आणतो तेव्हा इतरही गोष्टींचा विचार केला पाहिजे की मी माझी हेल्थही तेवढ्याच प्रकारे सुधारवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय, डेली मी माझ्या स्वतःसाठीही वेळ काढेल. अवघे 30 का मिनिट होईना, पण मी माझं योगा किंवा मेडिटेशन किंवा झुंबा म्हणा किंवा एक्सरसाइज म्हणेल, या गोष्टी मी करेलच म्हणजे करेलच. चला तर मग मला सांगा, तुम्हीही या गोष्टी आचरणात आणत असाल तर तेही मला नक्की तुम्ही सांगा. आणि छान गोष्ट आहे आपल्यासाठी, प्रत्येकीसाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये जी नवीन नवीन वळणं आपलं आणू शकतो किंवा आपल्यामध्ये चेंजेस करून आपण स्वतःलाही आनंदी ठेवू शकतो. ह्याच गोष्टी आपल्या गृहिणींसाठी खूप जास्त महत्त्वाच्या असतात आणि मलाही तुम्ही नक्की सांगा की हे जे छोटे छोटे बदल किती छान आहेत ते. आद्या, तुझं नाव काय आहे? तुझं नाव आद्या, कशाचं नाव काढू? आद्या, तुझं ते शिंचून दे. मी अशी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, गुड नाईट, बाय बाय.